जळगाव जिल्ह्यात बुधवारपासून सुरू होणारे गणेशोत्सवासाठी अवघे भक्तगण सज्ज झाले आहेत। सोमवारी जिल्ह्यातील अनेक बाजारपेठेत गणेश मूर्तीच्या स्टॉलसह सजावट तसेच पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची तव्वा गर्दी झाली होती। पारोळा शहरातील चर्चेत असलेले वन मॅन शो गणेश मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचे आगमन शहरात झाले। फटाक्यांच्या आतषबाजीत मित्रमंडळाने गणरायाची मिरवणूक काढली। 22 फूट उंच असलेली घोड्यांच्या रथावर विराजमान झालेली गणेशाची मूर्ती यंदा पारोळा शहरात आकर्षण ठरणार आहे। अमळनेर तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर वीरमरण आलेल्या CISF जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। जवानाला निरोप देण्यासाठी अंबारे खापरखेडा दोन्ही गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती। ऑगस्ट महिना संपण्यात आला तरी यंदा अमळनेर तालुक्यातील कडमसरे परिसरात दमदार पाऊसच बरसलेला नाही। त्यामुळे गावातील नाले, नदी, पाझर, तलाव देखील कोरडेठाक पडलेले आहेत। शेतातून अजून पावसाचे पाणीच वाहून निघालेले नाही। चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील गिरणा विद्या प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सकाळी पार पडली। अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे सभापती बाळासाहेब देशमुख होते। चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे गिरणा नदीवरील नवा पूल कार्यान्वित होऊन वर्ष उलटले असले तरी या पुलावर तसेच जुन्या पुलावर अद्याप पथदिव्यांची सुविधा उपलब्ध नाही। परिणामी रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाण वाढले। अंधारात वाहनधारकांना समोरून येणारे वाहनांचा फोकस थेट डोळ्यावर पडतो आणि त्यामुळे अपघात घडतात। चोपडा तालुक्यात स्पर्धात्मक युगातील ताणतणाव, मोबाईलचा वाढता वापर व बदललेली जीवनशैली यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्राजक्ता महाले यांनी केले। अमळनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शासकीय कापूस खरेदी CCI केंद्राला अखेर मंजुरी मिळाली। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले। मागील वर्षी केंद्र न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता। आता अखेर केंद्र मंजूर झाले आहे। चोपडा तालुक्यातील बोर अजंटी शिवरात वैजापूर चोपडा रस्त्यावर फॉरेस्ट नाक्याजवळ सापळा लावत ग्रामीण पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 2 गावठी बनावटीचे कट्टे, 11 जिवंत कारतूस जप्त केले। पाचोरा तालुक्यात बँकेतून चेक वटवून काढलेले 2 लाख रुपये डिक्कीत ठेवले असता डिक्कीतून रक्कम अज्ञात चोरट्यांनी लपास केल्याची घटना पाचोरा शहरात भर दुपारी घडली। भुसावळ शहरातील जाम मोहल्ला येथे सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकत एका इसमाला रंगेहात पकडले। इतर 2 ते 3 साथीदार पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत पसार झाले। पाचोरा तालुक्यातील लासगाव ते सामनेर दरम्यान 2 किलोमीटर रस्ता तयार करण्यात आला होता। मात्र मुसळधार पावसामुळे या रस्त्यालगतच्या 4 इंच योग्य निचरा न झाल्याने व फरशी पूर्ण न केल्याने रस्त्यावरील पाणी शेतात घुसले। परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बांध फुटले आहेत। पाचोरा तालुक्यात जिल्हा दूध संघाचे संचालक, तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप वाघ यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला। जामनेर तालुक्यात पावसाळ्यात हवामानाच्या सतत होणाऱ्या बदलामुळे सध्या व्हायरल फिवरची साथ आली। शहरासह ग्रामीण भागात ताप, अंगदुखी, सर्दी, खोकल्याने त्रस्त नागरिक दवाखान्यांचा रस्ता धरत आहे। अनेक कुटुंबांमध्ये एकाच वेळी 2-3 सदस्यांना हा आजार झाल्याचे चित्र दिसत आहे। परिणामी खासगी दवाखान्यांसह सरकारी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी दिसून येते। येथील उपजिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी 500 ते 600 रुग्ण उपचारासाठी येतात। त्यात व्हायरल फिवरची लक्षणे असल्याची संख्या जास्त आहे।